24 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दरम्यान बाजारसावंगी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके कापणी अवस्थेत असतानाच झालेल्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून कापूस, सोयाबीन आणि मकाच्या कणसांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाभराचे कष्ट पाण्यात गेले आहेत. ठिकठिकाणी शेतजमिनी दलदलीत परिवर्तित झाल्या असून जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान 2024 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान आजतागायत मिळाले नाही. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार 27 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी वितरित होणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं. मात्र दिवाळी संपूनही शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया देखील जमा झाला नाही. स्थानिक शेतकरी सांगतात की सततच्या पावसामुळे हातात आलेले पीक नष्ट झाले. मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही आणि यंदाही तेच चित्र आहे. आता रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते घेणेही कठीण झाले असून कागदावर घोषणा नव्हे, प्रत्यक्षात मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे. सय्यद लाल, MC न्यूज, बाजारसावंगी, खुलताबाद.